रहिवासी महाराष्ट्राच्या ते ऑफिसर बंद होईल. आज सकाळपासून एका महत्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा चालू आहे. अनेक जाणकारांनी त्यांची मतं मांडली. सगळ्यांच्या समोर चौघांनी साखर धंद्याच्या अडचणी याचा उल्लेख या ठिकाणी कसा धंदा आहे आणि महाराष्ट्र प्रदेशच्या नंतर त्याचं एक महत्वाचं राज्य आहे. 200च्या आसपास आज महाराष्ट्र आणि जे प्रश्न उभे राहिले त्या प्रश्नाला नेतृत्व करण्याचा अधिकार त्यांच्याकडे, त्यांचं लक्ष याच्याकडे किती आहे याची शंकेची स्थिती माझ्यासारख्याचा होणार. मला आठवतंय आणि कधी मी सुरू बोलायचं सोडून दिलं. गेले अनेक साखर असो, वसंतदादा सुरू संस्था असो, या सगळ्या संस्थेमध्ये वार्षिक सभेमध्ये जर ह्याची उत्पादन वाढवायचं कसं आणि ते वाढवलं जात नाही त्यासाठी काय केलं पाहिजे हे पुन्हा पुन्हा पण त्याचा हवं तसं त्या दिलं जात आहे असं आज अतिशय चांगलं प्रेझेंटेशन आज या ठिकाणी आयोजित. एक संस्था आणि ती संस्था गेली अनेक वर्ष कधी पवार, कधी राजेंद्र पवार यांच्या कष्टानं एक संस्था झाली. आणि वेस्ट इंडियन सिव्हिल असोसिएशन यांनी पुरुष उत्पादकांना अस्वस्थ करणारा जो विषय हे चर्चासत्र आयोजित केलं. मला आनंद आहे याच्यात अनेकांनी सहभाग घेतला. पण या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांच्याकडे स्थानिक नेतृत्व आहे आता उदाहरण असतं. आज ज्या ठिकाणी ज्या कार्यक्रमाला आज बसलो चालवणारे या ठिकाणी आपण आता बसलोय 20 महिला 3 कारखाने बारामतीचा तर तिथे आणखी 2-3 कारखाने आहेत. म्हणजे येत्या
30-35 महिला साखर धंद्यामध्ये नेतृत्व करणारा जो वर्ग त्याचा अर्थ आहे असे प्रश्न गांभीर्याने घेतले पाहिजे याच्याकडे आमच्या पिढीचे लक्ष नाही आणि त्यामुळेच ही स्थिती आज या ठिकाणी दिसते आणि बदललं पाहिजे. आता कसं बदलायचं, काय बदलायचं हा विषय हे कसं तुमचा विचार आम्ही करतो आणि गेले वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता AI या विचाराच्या संबंधी अधिक काय येईल या दृष्टीने प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये अनेक आज आपण दिवसाचा विचार करतो द्राक्ष असो, अंजीर असो, कांदा असो, तूर असो, भाजीपाला असो, प्रत्येक क्षेत्रात जाता येईल. आपण जागतिक पातळीवर तंत्रज्ञान हे कसं करायचं याचा विचार करतो आणि ऊस शेतीमध्ये काही समस्या झाल्या. त्या समस्या लागवडी योग्य कालावधी, जात कोणती दिवसेंदिवस आणि खता औषधाचा ऊस शेतीमध्ये होणारा पाण्याचा अतिरेक वापर आणि रोगांचा वाढ, माती चाललेली गुणवत्ता म्हणजे रिकव्हरी किंवा साखरेचं प्रमाण, तोडणीचं हार्वेस्टिंग ट्रान्सपोर्ट याचा कालावधी ठरवताना येणाऱ्या अडचणी आणि दर विक्री करणारा उत्पादन खर्च हे प्रश्न आज आणि हा काढण्याची आवश्यकता अनुसरण्यासाठी त्या उपायामध्ये AIच्या संबंधित मॉडेल तयार करून त्यामार्फत काही करणं शक्य आहे आणि त्याची नोंद ही आपण घेतली पाहिजे. याची काळजी आपण जर घेतली तर ऊसाचं उत्पादन 40% वाढवायला आणि साखरेचा उसाला वाढवण्यासाठी जी काही काळजी ती घेतली तर माझी खात्री आहे की याचे इकॉनॉमिक्स हे बदलत होईल आणि हे इकॉनॉमिक्स आपल्याला बदलायचे आणि ते करायचं असेल तर हे आधुनिक तंत्रज्ञान नाही आणि ते करायचे असेल तर काही निर्णय घेतले आणि त्या निर्णयाला AI तंत्र हे अत्यंत उपयोगी असं घडणार आहे. आज कृषी विकास प्रतिष्ठानने काही शेतकऱ्यांची निवड केली, त्यांना सहभागी करून त्यांना रोज मोबाईलवरनं सूचना द्यायची पद्धत सुरू केली आणि अनुभव असा दिसतो की वाढतंय आणि त्याचे परिणाम हे एकंदर
शुगर इंडस्ट्रीवर, साखर धंद्याच्या अर्थशास्त्रावर अंकुश घालायचं राहणार. जे काही केले हे ऑन एअरचे रूल्स याची तुलना ही सर्व ठिकाणी आधीच्या वर्षांनी केला की 86 होती. एक वर्षाची असते की जी लोक मोठ्या प्रमाणावर घेतात. आता त्याचा वापर केला आणि त्यांनी 86 वर्षी ही जर घेतली तर 110 टनाचं उत्पन्न मिळालं आणि नॉन एअरची असेल तर 80. खरं म्हणजे की यापेक्षा सुद्धा सुधारायला इथं स्कोप. असं प्रत्येक वर्षाची ही सांगते की AI 24 तास करू शकते आणि हे करायला पुढाकार घ्यायची गरज आहे. आणि हा पुढाकार घेण्याच्यासाठी सुरुवात इथं कृषिविकास प्रतिष्ठान यांच्या मार्फत आहे. आता इथं थांबायचं नाही. इथं संविधानाचे प्रमुख आहेत, त्यांची वेस्टर्न इंडिया संस्था आहे. या ठिकाणी स्वाती साखर संघाचे अध्यक्ष आहेत. नॅशनल शुगर फॅक्टरी फेडरेशन त्याचे अध्यक्ष होते, आता ते गेले. हर्षवर्धन होते ते याच्यामध्ये आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही याच्यामध्ये सहभागी होईल. या सगळ्या संस्थेने एकत्र बसून एक मोठा कार्यक्रम महाराष्ट्रावर तातडीने घ्यायचा निर्णय घेऊन पावलं टाकली. तर माझी खात्री आहे की 3 ते 4 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या ऊस उत्पादनामध्ये क्रांती होईल आणि त्याचं अर्थकारण बदलेल. आणि हे ऊसामध्ये आपण केलं की हळूहळू बाकीच्या पिकामध्ये निश्चित जाईल आणि सवन शेती अर्थव्यवस्था ही देशाची राज्याची बदलायला फार मोठं काम या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होईल. आजच मला सकाळी लोक विचारत होते. एक माहिती प्रसिद्ध आहे आणि एकदा महाराष्ट्रामध्ये माझ्याकडे शेती खातं आल्याच्या नंतर कमी करायचं त्याच्यात अनेक निर्णय आम्ही घेतले. त्याचा फायदा झाला आणि आज पुन्हा एकदा आत्महत्या ज्या कमी झाल्या असत्या त्या अलीकडे वाढतायत असं चित्र दिसतंय. हे नैराश्य शेतकरी जीवनाचं आपल्याला घालवायचं. त्याची जमेची बाजू एक आहे की तरुण पिढी ही याच्यात अधिक लक्ष घालायला तयार आहे. पण ही तरुण पिढी यशस्वी व्हायची असेल तर या सगळ्या महत्त्वाच्या संस्था राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना या कामात लक्ष घालायला प्रयत्नांची पराकाष्ठा करून लावण्याची आवश्यकता आहे. आम्ही लोक संसदेमध्ये आहोत. या प्रश्नाच्याबद्दल अनेकदा आम्हा लोकांची चर्चा, निर्णय घ्यायचा अधिकार आहे ते लोकसुद्धा करतात. संघाचे लोक काम करतात, स्टेटचे लोक काम करतात, वेस्टर्न इंडियाचे लोक काम करतात. या सगळ्यांनी असे एकूण एक जे सरकारी आहे त्या सरकारांना प्रोत्साहित केलं. नवीन तंत्र पोचवण्यासाठी उपक्रम हातामध्ये घेतले तर माझी खात्री आहे तितकी बदलेल. केंद्र सरकार, राज्य सरकार आर्थिक मदत केली आणि अशा अनेक गोष्टी आहेत
शुगर डेव्हलपमेंट फंड. मला आठवतंय 10 वर्ष शुगर डेव्हलपमेंट फंड याचा अध्यक्ष मीच होतो. अनेकांना याचे मदती करता आली. आज असे जे फंड आहेत ते केंद्र सरकारचे असतील, राज्य सरकारचे असतील आणि उद्या वेळ जर आली तर साखर कारखान्यांनी टनाला रुपया 2 तर ते अशा शब्द या ठिकाणी ठेवतो.